तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आपल्या देरे गावातले जी यात्रा आहे ना त्याच्याबद्दल होणार आहे, कारण की कुस्ती आणि तमाशा राहिला होता ना, तर हा ब्लॉग आपला कुस्ती आणि तमाशावर आहे. तर जास्त मी तमाशा दाखवणार नाही, जास्तीत जास्त 1 मिनिट दाखवणार आणि जास्तीत जास्त कुस्ती दाखवणार. हे बघू शकता कुस्तीला आलेलो आहे आपण, इकडे बघू शकता कुस्ती चालू झालेली 4:30 ला, आपण आलोय 5 ला. म्हणजे लहान मुलांची होती नाही का पहिले, आपल्याला मोठ्या मुलांची दाखवायची. तर चला कंटिन्यू करा. इकडे बघा यश भाऊ आणि शुभम भाऊ पण आलेले आहेत. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग. आम्ही कुस्ती दाखवतो, जास्त मोठा नाही करत ब्लॉग, तुम्ही कंटिन्यू करा. पब्लिक बघा कशी आलेली खतरनाक मध्ये. हे बघा विषय कोण नाच नाही करायचा. हे बघा आणि इकडे तमाशावाल्या गाड्या बघा. तुम्ही ना कंटिन्यू करा ब्लॉग. उपस्थित राहायचंय. या ठिकाणी सर्व यात्रा कमिटीचे मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. रमेश पाटील आता शिंदे तर मित्रांनो शेवटची कुस्ती बघू शकता. एक कुस्ती झाली आता, मी तुम्हाला दाखवली, खूप मोठी होती, खूप वेळ चालली. हे लाईव्ह केल्यामुळे तुम्हाला जास्त कुस्त्या दाखवू शकलो नाही. लाईव्ह स्ट्रीम केली होती नाही का युट्यूबला मी. यावेळेस काही एवढ्या कुस्त्या झाल्या नाही, कमी झाल्या, मागचे प्राण नाही आले. कारण की टमाटे बघू शकता, टमाटे पब्लिक बघा इकडं पण थोडे बघा. हे बघा इकडं समोर, इकडं माग तमाशाच्या गाड्या आहेत पैकी. हे आपल्या गावाचे सरपंच. मित्रांनो शेवटची कुस्ती बघू शकता, शेवटची. मित्रांनो तुम्ही कुस्ती वगैरे बघितली, आता तुम्हाला मी ना थोडासा तमाशा वगैरे दाखवतो. म्हणजे जे आपल्या यात्रामध्ये, देहरेगावच्या यात्रामध्ये जे जे आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवायची कोशिश करणार आहे. जसं की तुम्ही इथून मागच्या ब्लॉग मध्ये सर्व काही बघितलंय, तर इथून पुढं पण मी तुम्हाला सर्व जे आपल्या यात्रामध्ये आहे ते सर्व काही दाखवणार आहे. तर कंटिन्यू करत राहा ब्लॉग. आणि चला आता जाऊ तमाशाकडे, नाही तर मग राहत गाडग्याकडं. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो परत एकदा राईस आणि नूडल्स खायला आलेलो बघू शकता. हे बनवून राहिलाय मस्त. हे बघा काय म्हणला, दुसरा बना घे ना. ये दुसरा बना घे ना. कढाई में था की दूसरा वाला देना बना के.
तर मित्रांनो तिथं यश थांबलेलं बघू शकता. यशला आम्ही म्हणलं होतं की खर्च कर, तो नाही म्हणतोय. तर आता आम्ही आमचे पैसेच खाणार, त्याला देणार पण नाही. बघा तेव्हा ना ते आपले चांदणे भाऊ त्यांचं काहीतरी बोलू राहिलाय. तर बघा हे बनवू राहिले. दादा कुठं आलते तुम्ही? राहुरीची आपली झालती ती, मग काय अडचण नाही. हे बघा यांचं दुकान आहे मस्त. थोड्या वेळ चलन तुम. तर मित्रांनो आता आहे ना नूडल्स आलेले आणि आम्ही ते खाणार, मला खाऊ देत नाही. आम्ही नाही खाणार, आम्ही अनिकेत आणि मी खाणार फक्त मित्रांनो. पिसाळ्यावानी मध्ये करून राहिलाय. मध्ये करू राहिलाय. माझे पैसे हिसकून घेतलेत मित्रांनो यांनी. पैसे काय हिसकून नाही घेतले. पैसे असून घेत नाही. पवन खोटाय. पैसे असून आहे ना ते नाही घेत नाही. चिकट्याने करू राहिलाय. अनिकेत म्हणून आम्ही खाणार आहे आता. माझा अत्याचार हे असं करतात. भंगारवाना करू राहिलाय. माझ्या गाडीत चावी काढून घेतली यांनी. गाडीत चावी गाडीत आहे, गाडीत चावी. होय मारते मला हो का. काय कसं व्हायचं रे. आता इथं प्लेटा पुसून- मी बोल बोल- बोल. तर मित्रांनो यश भाऊने आत्ताशी ऑर्डर दिलेली बघू शकता. आणि या काय आलेल्या आहेत आणि तिने उष्टा करणार आहे तुम्ही पा. आणि यश भाऊ आता याचे पैसे देणार आहेत. चला पण आम्ही तरसू आणि याला हॉटेलला कसं घेऊन गेलो आपण. तशी आत गत झालेली मित्रांनो याची. बळबळ याला प्लेट घ्यायला लावलेली. दातात गुत्तांमध्ये बरोबर जमाने काय ना दातात गुत्ता नाही अशा. आगे बार आएगी थोड़ी देर करूंगा, फिर मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. ये तुम्हारा बंदान की मूर्ति नहीं, एक दिन का मोटा तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना है मुझे तुम्हें, कुछ नहीं. अमृतपुरी अरे शाकाल आतंकवादी की कोई प्रेम कहानी नहीं होती. धर्मेंद्र ठाकुर साहब, ये वादा मेरे बच्चे ने किया था, ये वादा अगर मैंने किया होता तो मां कसम आज मैं इसे तोड़ देता. सुनील शेट्टी हाँ जी अंजलि और तुम्हें भूल जाओगे नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओगे मैं नहीं दूंगा. चलो मैं तुमसे प्यारी अंजलि से प्यारी. जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर स्टेजवरती उभं राहणं त्याला सुद्धा खूप मोठं धाडस लागतं. आपण चांगलं मनोरंजन केलं याबद्दल आपले कंपनीच्या वतीने धन्यवाद. मित्रांनो खरं तर डीजे साऊंड पहिल्यांदा मोठमोठ्या जरूर लौटेंगे जब तक नहीं